एका दलित वाचवाला मारलं म्हणून त्याच्या मदतीसाठी गेला. त्याचा दुरावा या ठिकाणी. या दोन घटना महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना विचार करायला लावणार. पाटील मी जसं बोललो हे खरं. शेवटी परभणी सुद्धा पोलिसांनीच मारून टाकलं. कुटुंबात बोल जर आता पोलीस अशी घटना करणार आहे आणि सरकार त्याच्यावर लक्ष देणार नाही तर मग आता जनता किती दिवस सहन करणार. आमचा संतोष भयाचा तर इतका निर्गुणपणे खून केला. आज महाराष्ट्रातल्या घराघरात कारण प्रत्येक घर प्रत्येक माता माऊली राज्यातील कारण असं काय केलं नव्हतं त्या लेकरांना इतक्या क्रूर पद्धतीनं त्यांना मारण्यात यावं असं काय चूक नव्हती. कारण इतका आदर्श सरपंच त्यांना तुम्ही इतक्या हालहाल करून मारणार हे महाराष्ट्रातले जनता सर विशेष मला आता ती खरी का खोटी माहिती नाही पण ते त्यांच्याच सरकारचे बूथ प्रमुख सुद्धा होते अशी माहिती मला आज माहिती पण नाही मला खरं का खोटं. तुमच्याच काय एक माणूस तुम्ही त्याला न्याय देत नाही इतकं खालच्या दर्जाचं जर तुम्ही राजकारण करणार असाल तर पालकत्व तुमच्याकडे. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एक सरळ सांगतो मग काय आड्यात पड्यात नसतात. मी आड बोलतही नाही आणि मी आड्यात तुम्हाला सरळ सांगतो संतोष भयाला न्याय पाहिजे. जेवढे आरोपी जेवढे नाव घेतले ते पुरेमध्ये पाहिजे. मग ते सर्वोच्च नेता जरी असला एखादा फार केंद्रात असू द्या नाही केंद्राच्या बाहेर असू द्या नाही तर राज्यात असू द्या नाही जिल्ह्यात असू द्या हे सगळ्या चिंध्या गोळा करून मध्ये टाकल्या पाहिजे कुणी पण असू द्या. ही अपेक्षा मात्र मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडून त्यांच्या कॉल डिटेल घ्या पाठीशी घालू नका कोणाला. आम्ही कधीच याच्यात राजकारण करणार आणि आम्हाला करायचं पण संतोष भयाच्या सगळ्या मारेकऱ्यांना तातडीनं अटक पाहिजे. ते कधी सुटले नाही पाहिजे. मग जेवढ्यावर गुन्हे दाखल 107चा गुन्हा झाला तर मध्ये टाकी नुसतं पैशाला गेलं तरी जामीन होते तरी जाऊन देत नाही ते मध्ये टाकली. 107ला 153 नोटीस दिली तरी पंचायत होती. तुम्ही जवळपास तासभर वेगवेगळे कागदपत्र बघितले वेगवेगळे क्लिप्स या ठिकाणी बघितले काय यांचे आणखीन खूप प्रकरण आहेत. संतोष भैया जिल्हाभरातली खूप प्रकरण आहेत. तेच दुसरे कोणीच नाही सगळे त्यांचे मालक यांना इतका वेळ परत तेच सांगतो मुख्यमंत्री साहेब इतक्या वेळच लागू देऊ नका. कोण आहे ना ह्यो शोधला त्याच्यापर्यंत गेले लगेच वडा त्याला मध्ये आम्हाला वडाची वेळ कशाला म्हणतो आमचा मुख्यमंत्री आहेत ना तुम्ही. आता लोक म्हणतात ना निभार मुख्यमंत्री दाखवा की निभार आहे म्हणून. वडा नाव घेतात वडा कायचं नाव राव एवढं लिवले चिलटे नाव होते त्याला भाऊ करीत बसले तर राव सारखा घराच्या टंगडे धरून मध्ये टाकून द्यायचं. एवढा मोठा समाजाचा रोष अंगावर घ्यायला लागला म्हणजे तुम्हाला आरोपी वाचवायचेच का काय. एवढे येडे जनता समजू नका बरं. तुम्हाला वाटत असं लोक लय हुशार आहे लोकांना तवाच कळतो कोण कोणाला वाचवायला लागतं ताबडतोब. म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ पाण्यासारखं त्याच्या शोधणं आणि मध्ये फेकणं कॉल डिटेल ताबडतोब काढणं त्याचे संबंध त्याचे शाळेत बोललाय लगेच मध्ये टाकला. कसलीच कदर नाही करायची. पण याच्यामध्ये खून झालाय अपहरण झालं हत्या झाली आरोपी पकडले कोण आहे पाठीमागं पुढं याची शंका ओढून दाखवली जाते. पण हे प्रकरण पाहिजे तेवढ्या पद्धतीने हाताळता का राजकारणाच्या आरोप प्रत्यारोपामध्ये संतोषाने अडकून राजकीय आरोप प्रत्यारोप राजकीय आरोपात बरोबर आम्ही पाहिलंय जनता करून उरणार आहे सगळ्याला बघतेच माझ्या थोडे दिवस इतके दिवस 16-17 दिवस सहन केले थोडे दिवस सहन करते. एकदा जर वाटलं सरकार न्याय नाही देत मुख्यमंत्री न्याय नाही देत नुसते घुरायला लागले गोड बोलून वेळ मारून न्याय लागले तपास जनता करणार. मला तो त्याचा अर्थ कळत नाही. तपास जनता करणार म्हणजे काय हे नाही कळणार आताच नाही कळणार नावेलाच होईल. शेवटी आमचं काळीच गेले
बघा नाही बरं भाऊ बस वाटत त्या वाट्यावर कुटुंबासमोर ऑटोमॅटिक आन्सर तर का ज्या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला आईबाप काय लेकरं काय याची जाण आहे ना तसं त्यांनी ही लेकरू त्यांचं समजावं एका लेकीची हाक आहे माझ्या बापाला न्याय पाहिजे हे शब्द फक्त मुख्यमंत्र्यांनी समजून घेऊन कोणाला सोडून पुरे ताबडतोब मध्ये टाकाय इतक्या दिवस लागतच नाहीत कॉल डिटेल घ्यायला कोण येते त्याच्यात अरे जे आरोपीचे नाव आलेत ना त्याच्यावर एफ पडला त्याला मध्ये तर फेक ही तर अशी अपेक्षा जनतेने तुमच्याकडून केली वर तोंड करून बोलत जाऊ नका नुसतं सत्तेत बसलोत म्हणून वर तोंड करून बोलायचं नाही शेवटी भावना जाणून घ्यायच्या आक्रोश जाणून घ्यायच्या आम्ही नाही राजकारण करा हा नाही करत द्या तुम्ही न्याय आम्हाला काय गरज नाही तर राजकारण करायचं न्याय द्या पटापट मध्ये टाका अरे तुम्हाला 3-4 जण सापडली 15, 16, 17 दिवस कोणती यंत्रणा आहे कोणाला सांगतात पथक न्यायाची अपेक्षा जर तुमच्याकडून ठेवली आणि पुन्हा पुन्हा सांगतो मुख्यमंत्री साहेब आम्ही याचं राजकारण करत नाहीत आम्हाला अशा अपेक्षा तुमच्याकडून तातडीनं सगळ्याला अटक करून मध्ये टाका मग तो नेता असलं तर हरकत नाही किती जागीरदार असू द्या टाका मध्ये त्याला 28 तारखेला जनतेने मोठं ठरवलेलं आहे काय उद्देश आहे नेमका सरकारवर दबाव निर्माण करायचा एवढा मोठा समाजाचा आमच्या न्यायासाठी आम्ही बाहेर शेवटी ह्या राज्यानं आज संतोष भाईंना लेकरू मान आणि इतक्या क्रूर पद्धतीनं त्यांनी तो खून घडून आणलाय त्याला सीमाच नाही त्यामुळे समाज रस्त्यावरती यायला लागला न्यायासाठी एवढी भावना मात्र कळून घेणं गरजेचं तर राज्य बंद पडणार या मोर्चाची भावना तातडीनं कळून घेऊन पुरेमध्ये फेकावे आहेत तेवढे वर असू नये तर तेव्हा खाली असू ते आमदार असू मंत्री असू नये ते खासदार असू नये तिकडे ते कोणी असू तंगडे धरून ओढून आणायचं मध्ये फेकायचं शेवटची संधी मोर्चाची असता समाज शेवटी बघायचं वर बघणार तपास स्वतः करणार बघायचं तर बघणार आहे आता आमचे लेकरच जर मारणार असले तुम्ही मारू टाकणार असले मग सरकार तपास नाही करायला लागल्यावर जनता नाही तपास करणार तर कोण करणार तुमच्यावर तर विश्वास टाकलाय म्हणतो ना मी अशा अपेक्षा आहेत म्हणतो तुमच्याकडूनच आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून शब्द पण वापरलाय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा त्याच्यापेक्षा काय शब्द वापरायचा शेवटी आम्ही त्यांना लेकरू मानले आमची तळपायाची आग मस्तकाला जाते तरी आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलाय अपेक्षा ठेवल्या पूर्ण करा बस काय अपेक्षा नाही तुमच्याकडून शेवटचा प्रश्न विचारतो बीड मध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी आहेत समाज सलोख्याच्या अनेक गोष्टी आहेत हे गाव सुद्धा समाज सलोख्याचं एक चांगलं उदाहरण आहे मसाला परंतु काही घटनांमुळे पूर्ण बिहारची केली जाते बीड तसं नाही मी सुद्धा बीड जिल्ह्यात आहे पण एक प्रतिमा निर्माण होते ही प्रतिमा पुसण्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे आणि जनतेने काय तुमच्या मनात काय मुख्यमंत्री आता झालेतच लोक म्हणतात की ना दूध का दूध पाणी का पाणी ते खर्च हे जेवढे आहेत ना जुने बिया फार सगळे 10-15 वर्षाचे हे सगळे काढून हे पुरेमध्ये फेकले पाहिजे हे सोडायचेच नाही कोण काय नाही करत सगळा डाग पुसून जाईल बीड बिहार आहे ना सगळा डाग पुसून जाईल यांचे पुरे कांड आहेत ना पुरे बाहेर काढ काही लोकच आहेत मग किती घेत चिलटा धराली इतका टाइम लावायला लागले त्याचाच भाऊ करायला लागले तर शेवटी